असते। आपणास माहिती आहे की नारळी पौर्णिमेच्या दिवशीच आपण रक्षाबंधन साजरे करत असतो। आता ही पौर्णिमा तिथी जी आहे श्रावण महिन्यात ती 2 दिवसामध्ये विभागली गेली आहे। आता नेमकं 27 आणि 28 या दोन्ही दिवशी आपली जी काही नारळी पौर्णिमा आहे ती विभागली गेली आहे। तर नेमकं आपल्याला रक्षाबंधन कधी साजरे करायचं आहे, बहिणींनी भावाला मिळावी, कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला कधी कमीपणा येऊ नये, यासाठी प्रत्येक बहीण दरवर्षी आपल्या भावाला एक रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते आणि त्या राखीद्वारे एक प्रकारे ती आपल्या भावाचं सदैव या रक्षासूत्राद्वारे आपल्या भावाचं रक्षण व्हावं असं आपल्या देवी देवतांकडे असेल किंवा इष्ट देवतांकडे असेल किंवा स्वामींकडे प्रार्थना करत असते। तर नक्कीच हे रक्षासूत्र खूप महत्वाचं असतं, ज्याला राखी म्हणते। 27 ऑगस्टला सकाळी 9:09 म्हणजे सूर्योदयाच्या नंतर आपली सकाळी 9 वाजता पौर्णिमा तिथी सुरू होते आहे गुरुवारी। पण 28 ऑगस्टला आपली पौर्णिमा तिथी जी आहे ती सकाळचा सूर्योदय सकाळी राहू काळ जो आहे 10:54 पासून ते 12:02 पर्यंत असणार आहे, हे लक्षात ठेवा। या काळामध्ये होईल तेवढं शक्य तेवढं टाळा आपल्या भावाला राखी बांधायचं, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल किंवा नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन आपल्याला कधी साजरं करायचं आहे। भलेही गुरुवारी आपली दिवसभर पौर्णिमा तिथी असेल तरी सुद्धा आपल्याला